नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हा सर्वांचे आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृषी आणि अन्नविषयी 10 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। परंतु याच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काल जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे आणि त्याचे स्पष्टीकरण काय आहे हे पाहणार आहोत। काल आपण ईस्ट इंडिया कंपनीविषयी जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा होता, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही कोणी केली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जॉन वॅट्स आणि जॉर्ज व्हाईट। 31 डिसेंबर 1600 रोजी लंडनमधील व्यापाऱ्यांच्या एका गटाने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। यामध्ये जॉन वॅट्स आणि जॉर्ज व्हाईट हे या कंपनीचे मुख्य संस्थापक मानले जातात। तर आजच्या कृषी घटकातील पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी लागवड केलेली भाजी कोणती मानली जाते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मटर, म्हणजे ज्याला आपण वटाणा देखील म्हणतो। पुरातत्वशास्त्रज्ञानुसार मटर ही मानवाने लागवड केलेली सर्वात जुन्या भाज्यापैकी एक भाजी आहे। मध्य पूर्व प्रदेशात जवळपास 10,000 वर्षापूर्वी मटरची शेती सुरू झाली होती। प्रश्न क्रमांक 2, वनस्पतीशास्त्रानुसार खालीलपैकी भाजी नसून फळ असणारा घटक कोणता? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय ए, टोमॅटो, पर्याय बी, भेंडी, पर्याय सी, काकडी आणि पर्याय डी, वरील सर्व। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे वरील सर्व। ज्या वनस्पतीमध्ये बिया असतात आणि त्या फुलांपासून विकसित होतात त्या वनस्पतीशास्त्रानुसार फळे मानल्या जातात। टोमॅटो, भेंडी आणि काकडी या तीनही तांत्रिकदृष्ट्या फळेच आहेत। प्रश्न क्रमांक 3, गाजर मूळचे कोणत्या रंगाचे होते? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, केसरी, पर्याय क्रमांक बी, जांभळे, पर्याय क्रमांक सी, लाल आणि पर्याय क्रमांक डी, पिवळे। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जांभळे। 17व्या शतकापूर्वी बहुतेक गाजरे जांभळ्या किंवा पिवळ्या रंगाची असायची। डच शेतकऱ्यांनी संकरित प्रजाती विकसित करून आजचे केसरी गाजर लोकप्रिय केले। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या भाजीमध्ये तब्बल 96% पाणी असते? आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, टोमॅटो, पर्याय क्रमांक बी, काकडी, पर्याय क्रमांक सी, पालक आणि पर्याय क्रमांक डी, कोबी। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काकडी। काकडीमध्ये सर्व भाज्यांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 96% पाणी असते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला हायड्रेट करण्यासाठी काकडी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। प्रश्न क्रमांक 5, कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्यासाठी कोणता रासायनिक घटक कारणीभूत असतो? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, सल्फर डायऑक्साईड, पर्याय क्रमांक बी, कॅल्शियम, पर्याय क्रमांक सी, सायट्रिक ॲसिड आणि पर्याय क्रमांक डी, पोटॅशियम। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सल्फर। कांदा कापल्यानंतर त्यातील पेशी तुटतात आणि सल्फरयुक्त वायू हवेत मिसळतो। हा वायू डोळ्यातील पाण्याशी संपर्कात आल्यानंतर त्यामध्ये सौम्य ॲसिड तयार केले जाते आणि त्यामुळेच डोळ्यात जळजळ होऊन पाणी येते। प्रश्न क्रमांक 6, स्ट्रॉबेरीविषयी अनोखी वनस्पतीशास्त्रीय वस्तुस्थिती कोणती आहे? आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, हे एक मूळ पीक आहे, पर्याय क्रमांक बी, याच्या बिया फळाच्या बाहेरील बाजूस असतात, पर्याय क्रमांक सी, यात पाणी अजिबात नसते आणि पर्याय क्रमांक डी, हे विषारी असते। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, याच्या बिया फळाच्या बाहेरील बाजूस असतात। स्ट्रॉबेरी हे जगातले एकमेव असे फळ आहे ज्याच्या बिया फळाच्या आत नसून त्याच्या बाहेरील त्वचेवर असतात आणि त्या जवळपास 200च्या आसपास असतात। प्रश्न क्रमांक 7, सफरचंद पाण्यावर का तरंगतात? आणि आपले उत्तराचे पर्याय आहेत पर्याय ए, त्यामध्ये हवा भरलेली असते, पर्याय बी, त्याचे वजन कमी असते, पर्याय सी, त्याच्या सालीमुळे आणि पर्याय डी, त्यातील साखरेमुळे। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्यामध्ये हवा भरलेली असते। सफरचंदाच्या एकूण आकारमानापैकी सुमारे 25% भाग हा हवेने व्यापलेला असतो, त्यामुळे त्याची घनता ही पाण्यापेक्षा कमी होते आणि ते पाण्यावर तरंगतात। बटाट्याचा शोध सर्वप्रथम कोणत्या खंडात देशात लागला? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, भारत, पर्याय क्रमांक बी, दक्षिण अमेरिका, पेरू, पर्याय क्रमांक सी, चीन आणि पर्याय क्रमांक डी, आयर्लंड। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पेरू। बटाट्याची लागवड ही सर्वप्रथम सुमारे 8,000 ते 5,000 वर्षापूर्वी दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हियाच्या अँडीज पर्वतीय भागामध्ये झाली होती।
प्रश्न क्रमांक 9. ब्रोकोली, फ्लॉवर, पत्ताकोबी आणि काले या भाज्याबद्दल काय वैशिष्ट्य आहे? आणि आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए, या सर्व वेगवेगळ्या वनस्पती कुळातील आहेत. पर्याय क्रमांक बी, या सर्व एकाच रानटी वाईल्ड मस्टर्ड या प्रजातीपासून विकसित झाले आहेत. आणि पर्याय क्रमांक सी, यात अजिबात व्हिटॅमिन सी नसते. आणि पर्याय क्रमांक डी, या सर्व केवळ भारतातच आढळतात. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, या सर्व एकाच रानटी मोहरीच्या प्रजातीपासून विकसित झाल्या आहेत. या सर्व भाज्या एकाच ब्रासिका अलिरासिया या रानटी मोहरीच्या वनस्पतीपासून मानवाने निवडक पैदास करून विकसित केले आहेत. प्रश्न क्रमांक 10. अंतराळात म्हणजे स्पेसमध्ये उगवलेली पहिली भाजी कोणती? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए टोमॅटो, पर्याय क्रमांक बी बटाटा, पर्याय क्रमांक सी पालक, पर्याय क्रमांक डी मेथी. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बटाटा. 1995 नासा आणि युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन यांनी मिळून नासा स्पेस शटलमध्ये बटाट्याचे पीक यशस्वीरित्या घेतले होते. अंतराळात उगवलेली ही पहिली भाजी ठरली. तर मित्रांनो, हे होते आजचे 10 प्रश्न. आता पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, मशरूम म्हणजे अळंबी भाजीपाल्याच्या कोणत्या वर्गात मोडते? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए वनस्पती, पर्याय क्रमांक बी कवक, पर्याय क्रमांक सी बॅक्टेरिया आणि पर्याय क्रमांक डी शेवाळ, ज्याला आपण अलगी म्हणतो. आता या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचे आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आणि त्या उत्तराचे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.